नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि साध्या खूप चर्चेत असलेला विषय सविस्तरपणे समजून घेणार आहोत। तो म्हणजे आता संपत्तीच्या वादात सिव्हिल नाही तर क्रिमिनल केस होणार का। सध्या सोशल मीडियावर, यूट्यूबवर आणि अनेक ठिकाणी अशी माहिती फिरत आहे की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने असा मोठा निर्णय दिला आहे की आता प्रॉपर्टी वादात थेट क्रिमिनल कार्यवाही होणार आहे आणि सिव्हिल केसची गरज उरणार नाही। परंतु वास्तवात ही माहिती अर्धवट आणि चुकीच्या पद्धतीने समजली गेली आहे। त्यामुळे आज आपण हा संपूर्ण विषय एकदम सोप्या भाषेत, स्पष्ट उदाहरणांसह आणि कायदेशीर दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही स्वतः योग्य निर्णय घेऊ शकाल आणि इतरांनाही योग्य मार्गदर्शन करू शकाल। सर्वप्रथम आपण एक मूलभूत प्रश्न समजून घेऊया की सिव्हिल आणि क्रिमिनल केस यामध्ये नेमका फरक काय आहे, कारण हा फरक समजला नाही तर संपूर्ण विषय गोंधळात टाकणारा वाटतो। सिव्हिल केस म्हणजे काय तर जेव्हा दोन व्यक्तींमध्ये मालमत्तेच्या हक्कांवर वाद निर्माण होतो, जसे की जमीन कोणाची आहे, घरावर हक्क कोणाचा आहे, हिस्सा किती मिळणार आहे, 7/12 नाव कोणाची असावे किंवा एखादा करार पूर्ण झाला नाही, अशा प्रकारचे सर्व वाद सिव्हिल स्वरूपाचे असतात। यामध्ये कोणी गुन्हा केलेला नसतो तर फक्त हक्काचा प्रश्न असतो आणि अशा प्रकरणात कोर्टाचा उद्देश हा असतो की योग्य व्यक्तीला योग्य हक्क मिळावा। या उलट क्रिमिनल केस म्हणजे काय तर जेव्हा एखादी व्यक्ती कायद्याच्या विरोधात जाऊन गुन्हा करते, जसे की फसवणूक करणे, बनावट कागदपत्र तयार करणे, दुसऱ्याची मालमत्ता फसवणुकीने स्वतःच्या नावावर करणे, विश्वासघात करणे किंवा धमकी देणे, अशा वेळी क्रिमिनल केस तयार होते आणि यात राज्य स्वतः त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करते। आता इथेच मुख्य मुद्दा सुरू होतो की अनेक वेळा प्रॉपर्टी वादामध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही गोष्टी एकत्र येतात आणि इथेच लोकांचा गोंधळ होतो। आता सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने अलीकडील निर्णयांमध्ये आणि निरीक्षणांमध्ये हे स्पष्ट केले आहे की फक्त एखादा वाद सिव्हिल स्वरूपाचा आहे म्हणून त्याला जबरदस्तीने क्रिमिनल केसमध्ये बदलू नये। म्हणजे जर दोन व्यक्तींमध्ये फक्त मालकीचा वाद आहे तर तो सिव्हिल कोर्टातच सोडवावा लागेल आणि त्यासाठी क्रिमिनल कायद्याचा वापर करून समोरच्या व्यक्तीवर दबाव आणणे चुकीचे आहे। कोर्टानेही हेही सांगितले आहे की आजकाल अनेक लोक साध्या सिव्हिल वादात देखील थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR दाखल करतात आणि समोरच्या व्यक्तीला घाबरवण्यासाठी 420 किंवा इतर गुन्हे लावतात, परंतु हा कायद्याचा गैरवापर आहे आणि अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकते आणि अशी क्रिमिनल कार्यवाही रद्द करू शकते। परंतु याचबरोबर कोर्टाने हेही स्पष्ट केले आहे की जर एखाद्या प्रॉपर्टी व्यवहारामध्ये खरोखरच फसवणूक झाली असेल किंवा बनावट कागदपत्र तयार करण्यात आले असतील किंवा कोणत्याही प्रकारचा गुन्हा झाला असेल तर अशा प्रकारात क्रिमिनल केस चालवणे पूर्णपणे योग्य आहे आणि ती थांबवता येणार नाही। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक प्रॉपर्टी वाद क्रिमिनल होणार नाही, परंतु जिथे गुन्हा आहे तिथे क्रिमिनल कायदा लागू होणारच। हा खूप महत्त्वाचा आणि समजून घेण्यासारखा मुद्दा आहे। आता आपण काही प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून हा विषय आणखी स्पष्ट करून घेऊया। समजा दोन भाऊ आहेत आणि त्यांच्या वडिलांची जमीन आहे। आता त्या जमिनीच्या वाटपावरून त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे। एक भाऊ म्हणतो की मला जास्त हिस्सा मिळायला हवा आणि दुसरा भाऊ म्हणतो की मला समान हिस्सा हवा आहे। अशा प्रकारचा वाद हा पूर्णपणे सिव्हिल स्वरूपाचा आहे आणि यासाठी सिव्हिल कोर्टात केस चालेल। इथे कुठलाही क्रिमिनल गुन्हा तयार होत नाही। परंतु दुसरे उदाहरण, समजा याच प्रकरणात एक भाऊ दुसऱ्याची सही खोटी करून संपूर्ण जमीन स्वतःच्या नावावर करून घेतो किंवा बनावट कागदपत्रे तयार करून जमीन विकून टाकतो, तर इथे फक्त सिव्हिल वाद राहत नाही तर हा एक गंभीर क्रिमिनल गुन्हा देखील बनतो, कारण यात फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार करण्याचा समावेश आहे। त्यामुळे अशा प्रकरणात सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही केस चालू शकतात। आता आणखी एक उदाहरण घेऊया। समजा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जमीन विकण्याचे आश्वासन दिले आणि तुमच्याकडून पैसे घेतले, परंतु नंतर जमीन दिली नाही, तर इथे दोन शक्यता आहेत। जर सुरुवातीपासून त्या व्यक्तीचा हेतू फसवणूक करण्याचा होता तर हा क्रिमिनल गुन्हा आहे, परंतु जर काही कारणांमुळे व्यवहार पूर्ण झाला नाही तर तो सिव्हिल वाद असू शकतो। त्यामुळे प्रत्येक केसची परिस्थिती आणि हेतू समजून घेणे खूप गरजेचे आहे। आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अनेक वेळा लोकांना वाटते की क्रिमिनल केस टाकली की समोरचा व्यक्ती लगेच घाबरेल आणि केस लवकर सुटेल, म्हणून ते सिव्हिल वाद असतानाही क्रिमिनल मार्ग निवडतात। परंतु सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने स्पष्टपणे सांगितले आहे की अशा प्रकारचा गैरवापर सहन केला जाणार नाही आणि जर कोर्टाला असे वाटले की क्रिमिनल केस ही फक्त दबाव टाकण्यासाठी दाखल करण्यात आली आहे तर ती रद्द केली जाऊ शकते। त्यामुळे चुकीचा मार्ग निवडल्यास तुमचे नुकसान होऊ शकते। आता आपण सामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यावी हे समजून घेऊया।
सर्वप्रथम तुम्ही तुमच्या केसचे स्वरूप ओळखा. तो सिव्हिल वाद आहे की त्यामध्ये कोणताही गुन्हा आहे हे समजून घ्या. दुसरे म्हणजे कोणत्याही प्रकारचा निर्णय घाईत घेऊ नका आणि योग्य वकिलाचा सल्ला घ्या. तिसरे म्हणजे तुमच्याकडे असलेली सर्व कागदपत्रे जसे की 7/12 उतारा, सेल डीड, ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी इत्यादी व्यवस्थित ठेवा, कारण हेच तुमचे सर्वात मोठे पुरावे असतात. चौथे म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्यावर किंवा सोशल मीडियावर आलेल्या अपूर्ण माहितीनुसार कायदेशीर पावले उचलू नका, कारण चुकीचा निर्णय तुमच्यासाठी भविष्यात अडचणी निर्माण करू शकतात. आणि आपण या विषयाचा एक व्यापक दृष्टिकोनातून विचार करूया. कायद्याचा मुख्य उद्देश हा न्याय देणे हा आहे. सिव्हिल कायदा हा व्यक्तींमधील हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आहे, तर क्रिमिनल कायदा हा समाजात शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी आहे. त्यामुळे दोन्ही कायद्यांचे उद्देश वेगवेगळे आहेत आणि त्यांचा वापर योग्य ठिकाणीच केला गेला पाहिजे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने याच तत्वावर भर दिला आहे की लोकांनी कायद्याचा गैरवापर करू नये आणि योग्य प्रकरणात योग्य कायदा वापरावा. शेवटी आपण या संपूर्ण विषयाचा निष्कर्ष समजून घेऊया. आता सर्व प्रॉपर्टी वाद क्रिमिनल होतील हे पूर्णपणे चुकीचे आहे. जिथे गुन्हा आहे तिथे क्रिमिनल केस होईल हे पूर्णपणे बरोबर आहे आणि जिथे फक्त हक्काचा वाद आहे तिथे सिव्हिल केस चालेल हेही तितकेच सत्य आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सजग राहून योग्य माहितीच्या आधारावरच कायदेशीर निर्णय घ्यावा आणि कोणत्याही गैरसमजाला बळी पडू नये. हा विषय समजून घेतल्यावर तुम्ही स्वतः केसबाबत अधिक स्पष्टपणे विचार करू शकाल आणि इतरांनाही योग्य मार्गदर्शन करू शकाल. धन्यवाद.